काय करू राहिलं अक्षय? काय नाही, ड्रिपचे नळ्या साफ करायचं काम चालू आहे. हां. ॲसिड घेतलंय आम्ही या पाईपामध्ये. चालू आहे. कोणतं ॲसिड आहे? ॲसिड काय रेड हॉर्स काही तर ॲसिड आहे बघ. रिझल्ट काय आहे? रिझल्ट एक नंबर आहे. नाकातल्या बार केस जाळायचे काम आहे. दूर थांबा वडा शेवळ बिवळ सगळं जळून जाते हा ना काका ना. एक अशा प्रकारे 20-20 फुटाचे 2 पाईप जॉईन केलेले, त्यात 20 ते 30 लिटर रेड हॉर्स म्हणून प्युअर ॲसिड आपण ओतलेलं आहे. आणि जेनच्या आपल्या लाईनी डाळिंबाच्या 200-200 फूट लांब ही क्लीन करायचं काम चाललंय. आणि तुम्ही खाली बघू शकता, मातीवर थोडं थेंब जरी वाढला तरी जळून जाते. काय रे भाऊ? खरंय. त्यामुळं किती जुनं हे जर असलं, शेवाळाने चॉकअप झालेलं असू द्या नाही तर क्षार असू द्या, तुमच्या नळ्या पूर्णपणे क्लीन होऊन जाणार. पण साफ करताना ॲसिडची मात्र पूर्णपणे काळजी घ्यायची. हे बघा, आम्ही हँड ग्लोव्ज घातलेले. हँड ग्लोव्जच्या आतमधून असे डॉक्टरसारखे हँड ग्लोव्ज आणि त्यावरून दुसरे. काय रे अक्षय? हां, ही मात्र काळजी घ्यायची, अंगावर पडून द्यायचं नाही तर मग चांगल्या प्रकारे हाताचे कातडे निघते. चुकीला माफी नाही. हे असे 3 कैची केलेली आहे. आणि या ठिकाणी बघा, चांगली फिटिंग करून एकदम स्टँड या बाजूनी पण असा मध्ये थोडा झोला करायचा 2 बाजूनी वरती, म्हणजे मग ड्रीप नळी घातल्यानंतर निथळत चालायचं, नाहीतर मग सांडत चालेल. हे बघा अशा प्रकारे. आता एकदा नळी लोटून झालेली आहे, दुसऱ्यांदी परत आपण या ठिकाणून मागं वाढणार, म्हणजे नळी पूर्ण आतमधलं जे शेवाळ असेल किंवा जे काही क्षार वगैरे सर्व जळून जाणार आहे ॲसिडने. आवाज येतो आतमध्ये जळताना एकदम या ॲसिडचा. प्युअर कॉन्सन्ट्रेटमध्ये वापरलेले आपण. काही लोक बस काही लोक काही पाण्यात मिक्स करतात, पण ते आपल्याला पसंत नाही. प्युअर कॉन्सन्ट्रेटमध्ये म्हणजे अगदी इथं पाईपाच्या जवळ जर थांबलं तसा वास येतो नाकात. काय रे, जळायला सारखा. तेव्हा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ड्रिपची क्लिनिंग होऊन जाईल. आतापर्यंत आपण किती 5 लिटरचे डबे वापरले? पडून बरं खाली. किती वापरले अक्षय? 21 डबे झाले ना? 21 डबे झाले. 3 एकराचा आम्ही डाळिंबाचं ड्रिप क्लिनिंग केलंय. बस ते टाकून बस. हे बघा, पूर्णपणे एकदा खाली झाली. खाली दाखव रे माती एकदा कसं जळत आहे कार्यक्रम. माती जरी पडलं तरी मातीतून बुडबुड्या निघत्या. प्युअर कॉन्सन्ट्रेटमध्ये वापरलेले आम्ही. तेव्हा साफसफाई करताना मात्र काळजी घ्या. हँड ग्लोव्ज वगैरे व्यवस्थित वापरा. अंगाव बाय सण राहिले ना दादे या नळीतून. अंगावर मात्र काळजी घ्या, कपड्याला लागणार नाही कुठं बाकी. आणि चुकून जर पडलंच तर लगेच पाण्याने धुवून टाकायचं. काही होत नाही बाकी, फक्त पाण्याने धुवून टाकायचं, तेवढी काळजी घ्यायची. हे बघा, मातीवर टाकून दाखवतोय प्युअर ॲसिड कसं. बस. हे बघा कसा फेस निघतोय. प्युअर कॉन्सन्ट्रेटमध्ये साफसफाई एक नंबर होणार. पण हातपायाची काळजी घ्या, नाही तर आपली पण साफसफाई होणार. हे बघा, एका बाजूने लोटलेली, आता एक बाजू झाली, परत रिटर्न आम्ही काढून राहिली. अशा प्रकारे की 2दा काढल्यानंतर पूर्ण क्लीन. 1 मिनिट मामा, त्यांना तो हे दाखव ना, आपण डावा घ्यावर कोणतं ॲसिड वापरले काय. हे बघा अशा प्रकारचे हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे आपलं, रेड हॉर्स म्हणून. इथंच संगमनेरचं MIDC मधून आणलेले. चला जाऊ द्या. मग नळी ओतली, मग आपण तेवढं ओतलेलं आहे. 1 टाईम इथं नळी का लक्ष ठेवायचं, कोरडी येते का आतमधून ओली येते. ही पूर्णपणे ओली नळी आलेली. 1 टाईम आम्ही जवळपास 30 ते 40 ओतलेलं आहे. आता 3 एकराला आम्हाला जवळपास 21 ड्रम लागली, म्हणजे 5-5 लिटरचे. थोडे करून जसं संपन तसं टाकत प्रक्रिया पूर्ण केलेली.